नमस्कार मंडळी, मी आहे कोकणी अनाथ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सर्वपित्री अमावस्या म्हणजेच कावकाव. या दिवशी आपण आपल्या पितरांना बोलवून जेवायचं असतं, जेवण देत असतो, म्हणजे वाडी ठेवतो. तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या आवडीचं जेवण बनवतो. म्हणजे काय मच्छी असेल, कोण काय चिकन वगैरे खात असेल तर ते आपण बनवतो आणि आपल्या घराच्या वरती कौलावर वगैरे ते वाड्या पण ठेवतो. अशी कोकणामध्ये आपल्या पद्धत आहे. त्याप्रमाणे आपण पण ती पुढे चालू ठेवलेली आहे. त्याच्यासाठी मी आणि कुणाल चाललो आहे मच्छी आणायला. त्याच्यानंतर मी पुढचं दाखवतो आम्ही काय मच्छी घेतली आहे, चिकन काय घेतलं आहे, काय मिळतं आवडीचं आई आणि वडिलांचं. तर चला निघूया. हो, 500 सगळ्या चांगलं काय करायचं मला एका कोणती मोठी आहे ती 100 रुपये घेतली. कशी असेल 100चं द्या तसं नाही 50च द्या ते. आता किती भात आणली 1000 रुपये घेत तरी चाल. तेव्हा लोक इकडची भाव घरा पिशवी नाकल्याचा वाटा नाही मस्त. पण मला वाटा भरून द्या, मला जाऊ द्या ती मुसळी वासाला काय मला कोणाला इथून वाटत करा आम्ही कधी वाटावणे करा बदला काय बघितलं मला त्या बोबीलाच पाचच घेतलं निघून हातात लावलाय बारीक कर. ते बाई 9 बे केले ते बोलत बाई 9 20 केले. मला उद्या मी फुकटी आलेली आहे. आपण कसली ती उभी नाही मुशाच्या नाका सगळ्यात तिची जमवतं काय. चला, तर आता आपली मच्छी घेऊन झालेली आहे आणि चाललो आपण घरी. चला चल पण बस. फायनली आता आम्ही घरात पोचलोय. सर्व घेतले, तुम्हाला दाखवतो मी काय काय त्याचे. त्याला कट करून घेतोय आणि सफाई वगैरे करून अंकिताला ही बनवारीसाठी देतोय, कारण तिच्याकडे पण भरपूर काम आहे.
त्याच्यामुळे तिला हे सर्व व्यवस्थित कट करून धुवून वगैरे देतो. आणि हे बघा मुशीची मच्छी झाली आहे. आता आपण घेतो कलेजी पेटा. कलेजी पेटा पण फ्रेश आहे एकदम. ते ड्राय बनवायचे आहे, थोडंसं ग्रेव्हीवाला. म्हणजे याच्याबरोबर वडे पण असणार आहेत चिकन बरोबर, त्याच्यामुळे थोडा रस्सा राहायला पाहिजे. पेटा पण आहे. पेटा जास्त नाही घेतला आहे कारण चिकन जास्त आहे. पेटा अर्धा किलोच घेतला आहे आणि मुशी घेतली आहे कारण आम्ही खाणारे फक्त 3च माणसं आहेत. पण हे सर्व संपणार आहे संध्याकाळपर्यंत, कारण एक माणूस आमच्याकडे जास्त खातो. जिमवाला आहे मुलगा माझा, त्याच्यामुळे त्याला चिकन भरपूर लागतं. मच्छी साफ करतोय आणि त्या साईडला भाजी होते. भाजी म्हणजे 5 भाजीची एक भाजी करायची असते. म्हणजे 5 भाजी आपण वेगळ्या करू शकत नाही तशा, पण 5 भाजीचे एकत्र टाकून त्याची एक भाजी करायची, म्हणजे ते वाडीवर 5 भाजी अशा होतात. तर ते पण चालू आहे कारण भरपूर बनवायचं आहे, त्याच्यामुळं सगळीकडे काम चालू आहे. या दोन्ही गॅसवर चालू आहे. त्या बाजूला बघा माझ्या त्या गॅसवरती माझ्या पित्राचे जेवण चालू आहे. पित्रांना पण जेवण लागते. ते बघा सकाळी उठल्यापासून गॅस चालूच आहे आणि माझा काय उपवास आहे. कट केलीच. आता मच्छी कलेजी पेटा सर्व तोडून झालेलं आहे. आता घेतलं मी चिकन. ते चिकनचे थोडे मोठे पीस असतात, ते थोडे व्यवस्थित करून तिला धुवून देतोय, म्हणजे तिला सर्व बनवायला बरं पडेल. तिच्याकडे भरपूर काम आहे. तर मंडळी मी आता आलो आहे मार्केटमधून आणि अंकिताला सर्व चिकन मच्छी वगैरे जे आणलं आहे मच्छी ते सर्व साफ करून दिलं आहे मी तिला. ती बनवते जेवण. दुपारी वाडी ठेवायची आहे आणि वाडी ठेवायच्या टायमाला आपण त्यांना बोलवायचं असतं आपल्या पितरांना काव काव करून. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याची आपण कदर करत नाही की त्याला काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी काय. पण आपण जेव्हा तो मरतो आणि सर्व पित्री अमावास्या असते तेव्हा आपण त्याच्या आवडीचं सर्व पदार्थ बनवतो आणि ते वाढीव ठेवतो. तर माझ्यासमोर अशी भरपूर अशी उदाहरणं आहेत. मी बघितले आहेत की त्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, पण आईवडिलांनी ते गावी ठेवतात आणि ते स्वतः मुंबईला असतात आणि त्याने जेवण पण दुसऱ्याच्या हातून खावं लागतं. आणि ते मेल्याच्या नंतर त्यांच्या वर्षश्राद्धाला 20 किलो मटण मच्छी अख्ख्या गावाला खायला घालणार. पण ते जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांच्या एकतरी पदार्थ आपण त्यांना आवडीचा तरी घातला पाहिजे की त्यांचं मन संतुष्ट होईल की माझी मुलं की मला जास्त नाही पण थोडे तरी आपल्याला व्यवस्थित जेवण देतील किंवा आवडीचे जे पदार्थ आहेत ते नुसता हे असतो धुमाकूळ असतो मोठेपणे दाखवायसाठी फक्त बस. पण त्याची काही गरज नाही. जेव्हा आपले आईवडील जिवंत असतात तेव्हाच त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घाला, तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. जेव्हा ती जिवंत असतात तेव्हाच ती बघणार की तुम्ही तिला काय खायला घातलं आहे आणि काय नाही खायला घातलं आहे. ती मेल्याच्यानंतर तुम्ही वाढीव किती ठेवा सोनं ठेवा ती बघायला जिथे येणार नाहीत की तुम्ही तिच्यासाठी काय केलं आणि वाढीव काय ठेवलं आहे ते. आता ह्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये मुंबईच्या लोकांना म्हणजे शहरामध्ये तर त्यांना वाडी वगैरे ठेवायचा हा काय प्रकार माहितीच नसतो. जर कोण ठेवत असतील असं मी नाही म्हणत नाही, पण ते आपल्या खिडकीमध्ये किंवा विंडोमध्ये जाळीमध्ये थोडंसं पाण्यावरती काढून ठेवणार बस संपलं. पण तसं आपल्या गावामध्ये कोकणामध्ये तसं नसतं. कोकणामध्ये व्यवस्थितपणे वाडी ठेवतात. त्यांना जे काय म्हणजे त्यांच्याकडे असं नाही की सर्वच पदार्थ आपण त्यांना देऊ शकतो असं काय नाही. जे काय असेल ते देतो आणि ते आपल्या नळ्यावरती आपण ते पाण्यामध्ये त्यांना वाडी ठेवतो आणि ते कोकणामध्ये जपलं जातं आहे. तर आता मी चाललो आहे घरामध्ये. बघू अंकिताने कितपत जेवण केलं ते जेवण झालं की नाही ते बघू आणि वाडी ठेवूया. आज माझा उपवासच आहे कारण वाडी ठेवल्याच्या नंतरच मुलांनी खायचं असतं अशी परंपरा आहे रूढ आहे आणि ती बरोबर आहे. पहिलं आईवडिलांना दिलं पाहिजे आणि नंतर आपण खायचं आहे. चला बघूया जेवण झालं काय.
तर फायनली आपलं सर्व जेवण झालेलं आहे आजचं. आणि तुम्हाला मी दाखवतो आम्ही काय काय बनवलं होतं. हे बघा, हे पहिल्यांदा शिरा बनवला आहे, काहीतरी पाण्यावरती गोड पाहिजे त्यासाठी शिरा बनवला आहे. आणि नॉनव्हेजमध्ये इथे चिकन आहे बघा, चिकन झालेलं आहे तयार मस्त एकदम. आणि हे बाबांच्या आवडीचं आहे. आणि इथे आहे शाकाहारी आहे, म्हणजे 5 ह्याची भाजी असते ना, 5 भाज्यांची एक भाजी, ती भाजी बनवली इथे. ती सगळी तयार आहे सर्व. आणि हे आहे डाळ. डाळ म्हणजे गाईला पान द्यायचं असतं, त्या गाईच्या पानावरची डाळ पाहिजे, ती नॉनव्हेज चालत नाही. आणि हे आहे मुशीची मच्छी पाणी ठेवायची, आईला आवडते. आणि हे आहे इथे कलेचे पीठ आहे, हे पण आईला आवडतो, त्याच्यासाठी आणले तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्यावर लागतं वाडीला तो वडे बनवलेत, मस्त फुगलेत. आणि आता अंकिता पानावरती आता सर्व ठेवणार आहे वाडीच्या. आणि नंतर ते पानं ठेवणार. 3 पाने लागणार आहेत. 3 पानामध्ये एक गाईचं असणार आहे आणि एक आईला आणि एक बाबांना. तर अंकिता आता पानावरती सर्व लावते. सुरुवात करूया. गरज नाही. तर आता पानं भरलेली आहेत आणि आता ही वाडी ठेवायची आहे. चला ठेवूया. थोडी वरती ठेवायची, मग काय होतं की काय प्रॉब्लेम नाही होत, खाली काय किडे मुंगे वगैरे येते. आता पाणी सोडायचं आहे आणि त्यांना बोलवायचं आहे. थोडं पहिल्यांदा त्यांना पाणी तापून घ्यायचं आहे. ये का ये का 3 वेळा करायचं. ये का अशा प्रकारे ही वाडी दाखवायची असते. आणि इतर टायमाला आपण काय करतो, फक्त वाडी ठेवतो आणि बोलत नाही. पण सर्व पितृ अमावस्ये दिवशी काय करायचं, त्यांना असं बोलवायचं आणि वाडी दाखवायची. तर वाडीचं काम झालेलं आहे. आता चला जेवायचं. तर मंडळी, दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आणि मी वाडी वगैरे ठेवलेली आहे, तुम्ही बघितलं. आणि आमचे पण जेवण वगैरे आता सर्व झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.